हाय, मी प्रगती आणि हे आहे माझ्या हाऊसवाईफ टू इन्फ्लुएन्सर जर्नीचा डे 3. तुम्ही सगळे बरेच आहात. आजचा दिवस खूप साधा पण प्रोडक्टिव्ह आहे. चला तर मग सुरुवात करूया माझ्या मॉर्निंग रुटीनपासून. सर्वात आधी उठल्या-उठल्या बेड टकिंग करून घेतलं. सकाळी थोडासा कंटाळा तर येतो, बरं का. कामाची सुरुवात होते बजरंगबली बाणसोबत. थोडीशी एन्झायटी कमी करण्यासाठी आणि दिवस पॉझिटिव्ह जाण्यासाठी. तुम्हीही हे नक्की ट्राय करा, दिवस खूप छान जाईल. कामाला सुरुवात करूया. गरम पाणी ठेवलं आणि आज सकाळच्या नाश्त्याला होतं चपाती भाजी, बटाट्याची भाजी. सोबतच काल फ्रूट्स आणले होते, त्याच्यामध्ये मस्कमेलनही होतं. सो आज टिफिनमध्ये थोडं हेल्दी, थोडं टेस्टी म्हणून मस्कमेलन पण कापलं. खरं तर आज मस्कमेलन एवढा स्वीट होता ना, शेवटी स्वतःसाठी पण बाजूला काढून ठेवला. सो आजचं रुटीन आहे. हे सगळं आवरल्यावरती आम्हाला जायचं आहे बाहेर, म्हणजेच कांदिवलीला मावशीकडे आणि मामांच्या घरी, जिथे आम्ही जाणार आहोत न्यू बॉर्न बेबी बघायला. सो त्याचा व्हिडिओ घेता येणार नाही कारण बेबी छोटा आहे, पण तिकडे जाऊ नक्की. तुमच्याशी बोलता बोलता पाणीही गरम झालं. त्यानंतर आईने मस्त ज्यूस बनवला होता. ज्यूस प्यायली आणि ही आहे आमची बटाट्याची भाजी. तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करा. ही गुजराती स्टाईलची भाजी आहे, गोड नाही आहे, तिखटच आहे. त्यानंतर मी फ्रूट्सचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि बाबांनी मस्त मस्त ताजी भाजी आणली होती. सो तीही अरेंज करून घेतली. आता एवढे गाजर आणले, सो आज डायटिंग नाही करणार आणि आज आम्ही करणार आहोत गाजरचा हलवा. आता थंडीतनं एकदाच गाजर येतात, तर एकदा खाल्ल्याने काही फरक पडत नाही. पटापट फ्रीज वगैरे साफ करून घेतलं. पुढे काही शूटच नाही केलं कारण मी तिथे जाऊन विसरून गेली होती. एवढ्या आम्ही गप्पा गोष्टी केल्या, खूप मज्जा आली. दादाने मस्त असा मिल्कशेक बनवून दिला होता, जो एकदम हेल्दी होता. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.